सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी भगवान शिवशंकरांच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मैत्रिणींनो, येत्या 18 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि याच दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील मासिक शिवरात्र. बघा, असा खूप वर्षातून दोन शुभ संयोग बनून आलेले आहेत. बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात. मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. बघा, मासिक शिवरात्री त्यातल्या त्यात उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेली आहे, तर यामुळे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्राच्या 3 पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. बेलपत्रावर चंदनाने फक्त ओम नमः शिवाय मंत्र जप करत अर्पण करा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात. तसेच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जातात. उद्या 18 डिसेंबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्र सुद्धा आलेली आहे. म्हणून या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापनाबरोबरच प्रत्येक मासिक शिवरात्री दिवशी आपल्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेल्या मासिक शिवरात्रीचे काही अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. नंबर 1, प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते. त्या शिवरात्रीला एक बेलपत्र, एक शमीपत्र, एक धोत्र्याचे फळ आणि एक पांढरे फूल, तांदळाचा दाणा तुटलेला नसावा. हे सगळं हातात घेऊन तुम्हाला असं वाटत असेल की माझे सगळे मार्ग बंद पडलेले आहे, जे काम तुम्ही करायला जातात ते काम होतच नाही, खूप दिवस लागतात. अशा वेळेस आपल्याला वाटते की देव आपले एकच नाही तर मासिक शिवरात्री दिवशी तुमच्याकडे या सगळ्या वस्तू असतील. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आलेल्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. तर या दिवशी किंवा महिन्यातील कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर आपण हे सर्व मनापासून समर्पित केले तर निश्चित आहे की आपले मार्ग आपोआप मोकळे व्हायला सुरुवात होते. 2, जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राच्या वृक्षाखाली प्रदोष काळामध्ये एक चौमुखी दिवा किंवा एक जरी दिवा प्रज्वलित करतो, येत्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि शिवरात्र आहे, तर दुधात साखर या पद्धतीने म्हटलं तरी चालेल. तर माता लक्ष्मी स्वयं बेलपत्राच्या वृक्षाखाली प्रदोष काळात प्रवेश करतात. म्हणून आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी फक्त एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा भगवान शिवाच्या मंदिरात दिवा लागतो, मग बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लागतो. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव विराजमान राहते. 3, आपली एखादी विशेष कामना असेल तर मासिक शिवरात्रीला अखंड 108 तांदळाचे दाणे शिवलिंगाला प्रथम चंदन लावावे आणि आपल्या उजव्या हातात 108 तांदळाचे दाणे घ्यावे. ते तांदळाचे दाणे घरातून मोजूनच घेऊन यावे. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर हा उपाय घरच्या शिवलिंगावर केला तरी सुद्धा चालेल. जिथे आपण शिवलिंगाला चंदन लावलेले आहे तिथे आपल्या मनातील जी काही कामना आहे ती भगवान शिवशंकराला बोलून त्या ठिकाणी हे तांदूळ मनोभावे समर्पित करावे. नंबर 4, दर महिन्यातील शिवरात्री येते, ज्या दिवशी आपण व्यापार चालत नसेल, तर आपल्याला कष्ट असेल, आपल्या जीवनात खूप टेन्शनमध्ये आहे, आपल्या जीवनात खूप दुःख असेल, प्रत्येक महिन्यात प्रदोष येतो किंवा मग शिवरात्री येते, त्या शिवरात्रीला एक शमीपत्र, 5 बेलपत्र घेऊन एका तांब्याच्या कलशात टाकावे. त्यामध्ये शुद्ध जल भरावे, त्यामध्येच अखंड 7 अक्षदाचे दाणे टाकावे आणि प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरात जावे. परंतु शिव मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालून जायचे नाही. घरातून बाहेर निघताना घराच्या देव मंदिरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, मगच घराच्या बाहेर पडावे. शिव मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर तुम्ही घेऊन गेलेला कलश आहात तर जसेच्या तसे कलश शिवलिंगावर समर्पित करावे. 5, प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते. त्या शिवरात्रीला कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपली एखादी कामना असेल तर कामना करून भगवान शिवाच्या शिवलिंगाचे आणि जलाधारीचे सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात शिवरात्रीच्या दिवशी सफेद फुलांच्या पाकळांनी भगवान शिवाचा शृंगार करायला प्रारंभ करावा. ज्या मंदिरात कोणीही जात नाही त्या मंदिरात जाऊन भगवान शिवाचा शृंगार करावा.
कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकरांना शृंगार करावा। पुढच्या महिन्यात शिवरात्री येण्यापर्यंत तुम्हाला कळेल की सफेद फुलांच्या पाकळ्यांनी शृंगार केल्याचा लाभ काय मिळतो। 6. 12 महिने शिवरात्री येते। कोणत्याही एका शिवरात्रीला किंवा उद्याच्याच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेल्या शिवरात्रीला विशेष करून भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन 2 बेलपत्र समर्पित करावे। एक बेलपत्र जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी समर्पित करावे। एक बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे, त्याच्यावर त्याच कलशातील 5 वेळा पाणी समर्पित करावे। आणि एक बेलपत्र जिथून जलाधाराचे पाणी पडते त्या ठिकाणी सुद्धा त्याच कलशातून 5 वेळा पाणी समर्पित करावे। आपले जे दुःख आहे, जी तकलीफ आहे, कष्ट आहे ते भोले बाबांना सांगून प्रार्थना करावी। दुसऱ्या शिवरात्री येण्यापर्यंत बाबा आपले दुःख कष्ट मिटवून टाकतील। 7. जे लोक कर्जबाजारी झालेले आहेत, मग पैसा कोणाला उधार दिलेला असेल तसेच वापस देत नसेल तर मग आपले कर्ज वाढतच जात असेल, एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर त्यासाठी हा एक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेल्या शिवरात्रीचा विशेष उपाय आहे। गेलेला पैसा वापस आणण्यासाठीही आणि आपला पैसा वापस घेण्यासाठीही उपाय करावा। 5 बेलपत्र, 5 सफेद फूल आणि 5 हळदीत बुडवलेले पिवळे अखंड अक्षदाचे दाणे। एकांतेश्वर महादेव किंवा मग एकांतामध्ये शिवलिंग नाही मिळाले तर प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते। आपल्याला एकांतामध्ये शिवलिंग मिळत नसेल तर आपल्या एखाद्या ठिकाणी एकांतामध्ये जावं, मातीचे शिवलिंगाचे निर्माण करावे। 5 बेलपत्र, 5 सफेद फूल, 5 पिवळे केलेले अखंड अक्षदाचे दाणे भगवान शिवशंकरांचा अभिषेक पूजन केल्यानंतर समर्पित करावे। पहिले शिवलिंगावर हळदीचे तांदूळ समर्पित केले जाईल, नंतर सफेद फूल समर्पित केले जाईल आणि त्यानंतर बेलपत्र समर्पित केले जाईल। या वस्तू एकसाथ नाही समर्पित केल्या जाणार। हळदीचे तांदूळ एक एक करून समर्पित केले जाते आणि सफेद पुष्पही एक एक करून समर्पित केले जाईल। बेलपत्रही एक एक करून समर्पित केले जाईल। यातील ज्यांच्याकडून आपल्याला धन घ्यायचे आहे ते आणून देत नाही, त्यांचे स्मरण करून तुमचे कर्ज किती आहे ते बाबाला प्रार्थना करून हळदीचे तांदूळ पहिले वाहिले जातील, सफेद फूल त्यानंतर वाहिले जातील आणि शेवटी बेलपत्र वाहिले जाईल। तेव्हा आपल्यावर कर्ज आहे त्यासाठीही प्रार्थना करा। भगवान शिवशंकरांना वाहिलेले एक अक्षदा, एक बेलपत्र आणि एक सफेद फूल हे आपल्या सोबत बांधून आणावे। बाकीचे आपण एकांतेश्वर महादेवावर पूजा करत असाल तर तसेच राहू द्यावे आणि मातीचे शिवलिंग बनवून केले असेल तर त्या शिवलिंगाचे थोड्या वेळाने विसर्जन करावे। 8. तुमच्या यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आज तुम्ही शिव आणि शंभू समोर बसून या मंत्राचा फक्त 11 वेळेस जप करा। हा मंत्र खूप प्रभावशाली आहे, अद्भुत असा आहे। या मंत्रामुळे सर्व तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील। तो मंत्र असा आहे की शिवभक्ती भक्तर भावे भावे। याचा अर्थ मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन असा त्याचा अर्थ होतो। 9. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे जीवन आनंदी बनवायचे असेल तर शिवरात्रीला तुम्ही काही पांढरी फुले घ्यावी, त्यांना तुमच्या मुलांच्या हाताने स्पर्श करा आणि त्याचा हार करून भगवान शंकराला अर्पण करावा। यामुळे तुमच्या मुलांची बुद्धी तर तल्लख होईलच, पण तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण बनून जाईल। 10. समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, समाजामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही व्यापार, व्यवसाय, नोकरी करतात तिथे तुम्हाला वर्चस्व मिळवायचे असेल तर समाजामध्ये मान सन्मान वाढवायचा असेल तर संध्याकाळी पंचोपचाराने भगवान शिवशंकरांची पूजा करावी आणि शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण करावे। 11. जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत किंवा नवीन एखादा कुठला काम चालू केलं असेल तर त्या कामामध्ये मोठे यश मिळवायचे असेल तर शिवरात्रीच्या दिवशी एखादी शिव मंदिराच्या पुजाऱ्याच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि त्यांना दक्षिणा अर्पण करा। 12. वैवाहिक जीवनातील अडचणींसाठी गौरी शंकराची शिवरात्री दिवशी विशेष करून पूजा करा आणि शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा। वैवाहिक जीवनातील अडथळे दुःख हळूहळू दूर होण्यास मदत मिळेल। 13. ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या आहेत त्यांनी शिवलिंगावर विशेष करून उद्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आलेली आहे मासिक शिवरात्र, तर त्या मासिक शिवरात्रीच्या दिवशी नारळ अर्पण करावा, यामुळे धनप्राप्तीचे योग येतात। 14. मासिक शिवरात्री दिवशी जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्याचे महत्त्व। मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शुद्ध पाण्याचे अभिषेक करा, यामुळे मानसिक शांती मिळेल आणि जीवनातील शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते। त्यानंतर गाईच्या दुधाचा अभिषेक करा, यामुळे आरोग्य सुधारते आणि शारीरिक दुर्बलता कमी होते। दुग्धाभिषेकामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते। तसेच पंचामृताचा अभिषेक दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून शिवलिंगावर अभिषेक करा, याला पंचामृत म्हणतात। हा अभिषेक केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मकता येते।
मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.